नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं असून रेल्वे स्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। टेकडी गणेश मंदिर रोड परिसरात पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून वाहन नेत्यांना वाहन चालकांना कसरत करावी लागते। आज 1 ते 1.5 तास पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यानंतर नागपुरातील अनेक सखल भागांमध्ये खरं तर पाणी जे आहे ते साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। मी सध्या नागपुरातील रेल्वे स्टेशन परिसरापासून जो गणेश टेकडी मंदिराकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गावर आहे ना। आपण दृश्य पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे तळ साचलेला आहे। या ठिकाणी जवळपास पाऊस थांबून सुद्धा 1 ते 1.5 तास झाला आहे। असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो हे होत आहे आणि त्यामुळे जो आहे लोकांना कुठेतरी जो आहे त्रास होतो आहे। हा परिसर तसा वर्दळीचा परिसर आहे। रेल्वे स्थानकापासून मार्केटकडे जाणारा हा परिसर आहे। गणेश टेकडी मंदिर असल्यामुळे या ठिकाणी तशी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि हे पाणी साचल्यामुळे जे आहे लोकांना जो आहे त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे। आणि आपल्याला दृश्यांमध्ये पाहू शकतो गाडी नेताना मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकांना या ठिकाणी सहन करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।